नमस्कार. तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत 8 दिवस टिकणारे आणि खुसखुशीत असे तळणीचे मोदक. तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊयात. तर तळणीचे मोदक बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. तेल, ओलं खोबरं जे आहे ते मी खवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटी रवा, साखर जी आहे ती 1 वाटी घेतलेली आहे. मैदा जो आहे तो 2 वाटी घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धा टेबलस्पून खसखस, 1 टेबलस्पून तीळ, चवीनुसार थोडंसं आपल्याला चवीसाठी मीठ ॲड करायचं आहे. आणि परत लागणार आहे आपल्याला वेलची पूड. वेलची पूड जी आहे ती मी 2 टेबलस्पून घेतलेली आहे. कारण वेलची पूड करताना मी थोडंसं काय केली होती, साखर जी आहे ती ॲड केली होती. त्यामुळे 2 टेबलस्पून होईल इतकी वेलची पूड घेतलेली आहे. तर हे होतं आपलं तळणीचे मोदक बनवण्यासाठीचं साहित्य. तर आता आपण कृतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपल्याला मोदकाची पारी तयार करण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे बघा, 2 टेबलस्पून होईल एवढं तेल जे आहे ते मी काय करणार आहे, गरम करून घेणार आहे, ज्याला आपण तेलाचं मोहन म्हणतोय. तर ते आपण काय करायचं आहे, चांगलं गरम करून घेतोय. तेलाचं धूर येईपर्यंत काय केलेलं आहे, तेल जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे. आता आपण मोदकाची पारी बनवण्यासाठीचं पीठ तयार करून घेतोय. तर त्यासाठी मी अर्धी वाटी रवा घेतला होता. त्यानंतर 2 वाटी मैदा घेतला होता. 2 वाटी मैद्यापैकी मी 1.5 वाटी मैदा जो आहे तो जवळजवळ वापरणार आहे आणि अर्धी वाटी मैदा जो आहे तो काय करणार आहे, ठेवणार आहे तसाच. तर त्यानंतर मी त्याच्यामध्ये काय करणार आहे, 1 चिमूटभर होईल इतकं मीठ ॲड करणार आहे, थोडीशी, त्यामुळे चव चांगली येईल. तर आता हे सगळं जे आहे ते आपण हाताने चांगलं पहिल्यांदा काय करूया, मिक्स करून घेऊया. रवा, मैदा आणि मीठ हे जे आहे ते आपल्याला हाताने पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. रवा, मैदा आणि मीठ चांगलं मिक्स करून झालं आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, तेलाचं मोहन जे होतं ते आपण घालून घेणार आहे. तेलाचं मोहन घातल्यानंतर आपल्याला ते सगळ्या पिठामध्ये काय करायचं आहे, चांगलं मिक्स करायचं आहे. तर आपला हात भाजू नये म्हणून पहिल्यांदा आपण काय करणार आहे, ते आपण सगळं चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहे. सुरुवातीला मी चमच्यानं मिक्स करून घेतलं होतं. आता त्यानंतर मी काय करणार आहे, हातानं सगळं जे आहे ते मिक्स करून घेणार आहे आणि हे सगळं आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा एक चांगला गोळा बनवून घ्यायचा आहे. मैदा हा थोडा हाताला चिकट असतो, त्यामुळे पाणी घालताना एकदम ॲड करायचं नाही आहे. आपल्याला पीठ जे आहे ते जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं ठेवायचं आहे. आणि थोडा वेळ भिजल्यानंतर पीठ जे आहे ते थोडंसं काय होईल, मऊ होईल. म्हणून पीठ मळताना काय करायचं, जास्त पाणी वापरायचं नाही. आता माझं पारीसाठीचं पीठ जे आहे ते चांगलं मळून झालेलं आहे. तर मी काय करणार आहे, 15 ते 20 मिनटं त्याला काय करायचं आहे, आपल्याला झाकून ठेवायचं आहे. ज्यामुळं काय होईल, रवा आणि मैदा एकमेकांमध्ये काय होईल, चांगला मिक्स होईल. तर आता आपण त्याला काय करूया, एक 15 ते 20 मिनटं झाकून ठेवूयात. पारीसाठीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता आपण सारण तयार करून घेणार आहे. तर इथं मी पहिल्यांदा खसखस जी आहे ती थोडीशी काय करायची आहे, तेलावर मला थोडीशी भाजून घ्यायची आहे. तर आता मी पहिल्यांदा खसखस भाजून घेते आहे. खसखस जास्त आपल्याला लाल करायची नाही आहे आणि आपल्याला मंद आचेवरच ती भाजून घ्यायची आहे. खसखस उडायला लागली की आपण काय करणार आहे, ती एका दुसऱ्या ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये काढून घेणार आहे. खसखस आता माझी भाजून झालेली आहे, तर एका प्लेटमध्ये मी ती काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तीळ जे आहेत ते आपल्याला काय करायचे, थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजताना पण आपल्याला गॅसची आच जी आहे ती काय ठेवायची आहे, मंदच ठेवायची आहे. तीळ पण आहेत ते एकदम उडायला लागतील त्यावेळी आपण काय करणार आहे, काढून घेणार आहे. तीळ आपले भाजून झालेले आहेत, तर ते आपण काय करूया, एका प्लेटमध्ये जे आहे ते काढून घेऊयात. आता मी कढईमध्ये काय घालणार आहे, ओल्या नारळाचा कीस घालणार आहे. तर त्याच्यामध्ये काय करणार आहे बघा, कढई घेताना आपल्याला काय घ्यायचे आहे, जाड बुडाची घ्यायची आहे. आणि तुमचा जर आपण खोवलेलं खोबरं जे घेतलेलं आहे ते चिटकू नये म्हणून आपण काय करू शकतो, की थोडंसं 1 चमचाभर तूप जरी ॲड केलं तरी चालेल. मी आता इथं तूप वगैरे काही घातलेलं नाही आहे. कढई जी आहे ती चांगली जाड आहे. तर मी काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये खोवलेलं खोबरं घातलेलं आहे आणि ते आता आपल्याला काय करायचं आहे, मंद आचेवर चांगलं परतून घ्यायचं आहे.
खोवलेलं ओलं खोबरं जे होतं ते मी काय केलेलं आहे, 1-2 मिनटासाठी मंद आचेवर परतून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, साखर ॲड करायची आहे. मला इथं जास्त गोड नको आहेत मोदक, म्हणून मी काय करणार आहे, साखर थोडीशी कमी घातलेली आहे. जेवढा ओल्या नारळाचा किस असेल तर त्याच्या काय करायच्या, निम्मी साखर घालायची. पण तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर थोडी कमी घातली तरीही चालेल. साखर घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण सगळं एक चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला काय करायला लागणार आहे बघा, सतत आपल्याला काय करायचं आहे, खोबरं आणि साखर जे आहे ते हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली काय होईल ते करपून जाईल. इथं नारळ जो होता त्याचं काय खोताना काय निघालं आहे, बरंच दूध निघालं आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं मिक्स करताना किंवा ते पूर्ण सारण तयार करताना थोडा वेळ लागणार आहे. आणि त्याचबरोबर त्याचं काय होईल, साखरेचं सुद्धा काय होणार आहे, पाणी निघणार आहे. तर त्यामुळं आपल्याला हे चांगलं त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला साखर आणि खोबरं जे आहे ते कढईला चिकटल्यासारखं वाटेल, पण ते नंतर आपण जसं जसं हलवत जाऊ तसं काय होईल, आपोआप ते जे आहे कढईपासून वेगळं होणार आहे. ही कृती करताना आपल्याला काय करायचं आहे, साखर आणि खोबरं जे मिक्स करून घ्यायचं आहे ती प्रोसेस आपल्याला कंटिन्युअस करत राहायचं आहे, कंटिन्युअस हलवत राहायला लागणार आहे, जेणेकरून ते काय होऊ नये, खाली जे आहे चिटकून करपू नये म्हणून. तर आता बघा, हळूहळू जे आहे साखरेचं पाणी व्हायला लागलेलं आहे आणि आपलं सारण जे आहे ते काय दिसू लागलं आहे, आता थोडंसं तुम्हाला पातळ झाल्यासारखं वाटेल. तर पातळ वगैरे ते काही होणार नाही आहे. तर काय होणार आहे, ते नंतर आपल्याला जसं जसं ते शिजत जाईल तसं त्यातलं पाणी जे आहे ते आटत जाणार आहे. एक 10 ते 15 मिनटं कंटिन्युअस शिजवून घेतल्यानंतर आपलं जे काय आहे त्यातलं पाणी आटणार आहे आणि पाणी आटल्यानंतर आपलं सारण जे आहे ते काय तयार होणार आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये काय करणार आहे, खसखस आणि तीळ आहे ते ॲड करून घेणार आहे. खसखस आणि तीळ ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे. 1 टेबलस्पून होईल इतकी वेलची पावडर घेतली होती. आणि आता हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सारण जे आहे ते आपल्याला गरम असतानाच हे सगळे ॲटम मिक्स केले तरीही चालतील किंवा गार झाल्यानंतर केलं तरीही चालेल. तर आता मी हे जे काय आहे, तीळ, खसखस, वेलची पूड हे सगळं मी काय करणार आहे, चांगलं एकमेकांमध्ये मिक्स करून घेणार आहे. हे आता मी मिक्स करताना काय केलेलं आहे, गार झाल्यानंतर मी मिक्स करून घेते. गरम असताना केलं तरीही चालेल. गार झाल्यानंतर ते थोडंसं कडक झाल्यासारखं वाटत असेल तर काय करायचं, हातानं ते सगळं चांगलं फोडून घ्यायचं. आत्ता ते कडक जरी वाटत असेल तरी ते नंतर काय होणार आहे, मऊ पडणार आहे. तर अशा प्रकारे मोदकासाठीचं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, एका बाजूला मी तेल गरम करून घेणार आहे. आता मोदक तळण्यासाठी मी पहिल्यांदा तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण 15 ते 20 मिनटं जे पीठ चांगलं मळून ठेवलं होतं त्याच्यावर मी परत एकदा काय करणार आहे, थोडंसं परत एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता आपण रवा आणि मैदा जो घातला होता तो चांगला काय झाला असेल, मिक्स झाला असेल, रवा त्याच्यामध्ये चांगला मुरला असेल, तर आपण त्याचे काय करायचं आहे, आता छोटे छोटे गोळे आहेत ते करून घेऊयात. पीठ जे ठेवायचं ते आपल्याला काय करायचं होतं, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, या प्रमाणात ठेवायचं होतं. आता मी काय करणार आहे, सगळे गोळे जे आहेत ते करून घेणार आहे. आपण जे साहित्य घेतलं होतं त्यामध्ये काय होतील, एक जवळजवळ 25 मोदक जे आहेत ते तयार होऊ शकतात. तर आता अशा प्रकारे काय झालेलं आहे, सगळे जे गोळे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. आता आपण काय करूया, एक एक मोदक जो आहे तो बनवायला सुरुवात करूया. तर आता मी पहिल्यांदा काय घेतलं आहे, एक गोळा घेतलेला आहे, त्याला थोडंसं पीठ लावलेलं आहे, लावलं नाही तरीही चालेल. आणि आपण काय करूया, एक मोदकाची पारी जी आहे ती लाटून घेऊयात. मोदकाची पारी लाटून झालेली आहे. आता त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, पहिल्यांदा सारण भरून घेणार आहे. आणि सारण भरून झाल्यानंतर आपल्याला काय करायचे आहेत, मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. कळ्या पाडताना बघा, शक्यतो आपलं जे पीठ जे आहे व्यवस्थित तयार झालं असेल, मऊ पडलं असेल तर काय होईल, त्या पाऱ्या ज्या आहेत त्या आपोआप चिकटल्या जातील आणि एकाच दिशेला वळवून आपण त्याचा काय करूया, छान मोदक असा तयार करून घेऊया. आता हा आपला पहिला मोदक तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण काय करणार आहे, सगळे मोदक जे आहेत ते तयार करून घेणार आहे. सपोज जर तुमचा पारी जी आहे ती चिटकत नसेल तर काय करायचं, साईडनं त्याला थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या कळ्या पाडायच्या, तर त्या काय होतील, एकमेकाला चिकटल्या जातील. आणि एकाच बाजूला वळवून काय करायचं आहे, मोदक जो आहे तो तयार करायचा आहे. तर अशा प्रकारे मी काय केलेले आहेत, सगळे मोदक जे आहेत ते पहिल्यांदा तयार करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आता मी काय करणार आहे, सगळे जे आहे ते तळून घेणार आहे. मोदक तळताना आपल्याला तेल जे आहे ते काय करायचं आहे, खूप कडक करायचं नाही आहे
आणि मोदक आपल्याला काय करायचे आहेत, मीडियम फ्लेमवर आहेत ते तळून घ्यायचे आहेत. तर मोदक तळताना आपल्याला त्याच्यावर वरून तेल जे आहे ते उडवत राहायचं आहे. तर अशा प्रकारे मोदक जे आहेत ते तळून झालेले आहेत. मोदक तळण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एक 2 ते 3 मिनटं वेळ लागणार आहे. तर अशा प्रकारे आपले मोदक तळून झालेले आहेत. तर ही होती आपली आजची तळणीच्या मोदकाची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.